चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा आपला महाराष्ट्रीयन काळा मसाला. त्यासाठी आपण घेणार आहोत एक कढाई लोखंडाची. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर धणे हे स्वच्छ करून घेतलेले आहेत. आपण हे भाजून घ्यायचे आहेत. हे आपण 1 किलोला पाव किलो धणे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला थोडे थोडे करून असे भाजून घ्यायचे आहेत. एकदम लालसर रंगावर, असे जास्त काळेही नाही होऊ द्यायचे. आणि आता हे फूल घ्यायचं आहे आपल्याला. हेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल टाकून. एकदम ह्यालाही असं व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्याला जास्त काळंही नाही होऊ द्यायचं. व्यवस्थित त्याला सारखं सारखं परतून घेतलं की लगेच याला छान रंग येतो. हेही आपण भाजून घेतलेलं आहे. आणि हे आहे तेजपान, हेही आपण भाजून घेणार आहोत. यालाही आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. यालाही छान असा कलर येऊ द्यायचा आहे याचाही एकदम असं. परत आपण लाल मिरच्या ज्या आहेत, ही आपली लवंगी मिरची आहे, ही आपण भाजून घेणार आहोत. आता तुम्हाला जर जास्त तिखट नसेल चालत मसाला, तर तुम्ही बेडगी मिरचीही वाटून आणू शकता. आता ही आपण मशीनवर वाटायला, एवढंच सामान आपण मशीनवर वाटत आहोत. फूल, तेजपत्ता. आता हे बाकीचं सामान आहे बघा. हे दालचिनी, हे चक्रफूल, कांदा, खोबरं, हे जे बाकीचं जे सामान आहे आपलं, हे आपण घरी भाजणार आहोत. आता हे आपल्याला घरीच वाटून घ्यायचं आहे. एक एक करून आपल्याला हे सगळे मसाले तेलामध्ये असे भाजून घ्यायचे आहे. एकदम चांगला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. हे चक्रफूल, परत हे सुंठ, हे दालचिनी, आपण हे सगळे एक एक करून व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. आता हे आपल्या लवंगा आहेत, त्याही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. आणि हे चांगल्या प्रकारे बघा, ह्या अशा फुलू द्यायच्या. तेलात टाकले की लवंगा अशा मस्त फुलतात. आणि हे आहे नागकेशर, हेही आपल्याला व्यवस्थित असं छान कलर येईपर्यंत. आणि हे आहे जावित्री, हेही आपल्याला भाजून घ्यायचे आहे असे व्यवस्थित चांगला कलर येईपर्यंत. आता ही बडीशोप टाकलेली आहे आपण, हे पण आपल्याला चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता हे मसाले आपण मशीनवर जर वाटायला दिले तर हे व्यवस्थित वाटले जात नाहीत, त्याच्यामुळे आपण हे घरीच वाटून घेणार आहोत. हे मिरे आहेत, हेही आपण घरीच भाजून घेत आहोत. हे दालचिनी आहे, हेही आपल्याला असे चांगली फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. हे तेलात टाकली की एकदम अशी छान फुलते आणि मसाल्यामध्ये याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. हे तुम्ही नक्की टाका. आता हे आपण बाकीचे जे शहाजिरा वगैरे आहे, ते आपण, हे बारीक वस्तू आहेत एकदम, ते आपण 2-3 एकत्र टाकलेल्या आहेत. मेथ्या, शहाजिरा आणि खसखस, हे आपण एकत्र भाजून घेतलेलं आहे. आता हे आपला कांदा आहे, घरी आपण चिरून वाळवून ठेवलेला, हाही आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि हे आपल्याला एकदम हे सगळे मसाले एकत्रच भाजून टाकायचे आहेत. आता हे खोबरं आहे, हे आपण असं थोडं कट करून घेतलेलं आहे याला. आणि ह्यालाही आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. जर आपण हे मशीनवर नेलं तर खोबरं वगैरे नीट वाटलं जात नाही, म्हणून आपण तेजपान, फूल, धणे आणि लाल मिरची हे आपण बाहेरून वाटून आणलेली आहे. आता हे बाकीचे मसाले आपण घरी मिक्सरमधून एकदम बारीक करत आहोत. एकदम हे आपल्याला छान भाजलेले मसाले आहेत आपले, थोडे थोडे करून एकदम तेल सुटेपर्यंत असे वाटले जातात घरी. मिक्सरच्या भांड्याला असे चमच्याने आपल्याला फिरवून फिरवून छान एकदम एकजीव करून घ्यायचे आहेत. आता हे एकदम एवढं आपण थोडंसं जास्त ऑइल वापरतो घरी, आणि मशीनवर असं ऑइल वापरू देत नाही, त्याच्यामुळे मसाल्याला टेस्टही येत नाही आणि मसाले छान असे तेलात फुलले जात नाहीत. असे कोरडे कोरडे भाजल्यामुळं टेस्टही चांगली येत नाही. आता ही आपण मिरची बाहेरून जी वाटून आणलेली आहे, हे मसाल्यामध्ये आपण अशी एकजीव करून घ्यायची आहे. हे जे आपण घरी मसाले भाजलेले आहेत त्याच्यामध्ये आपण हे एकजीव करून घेणार आहोत. आणि परत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स व्हावं म्हणून आपण याला परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला. कारण हे एकदम असं चमच्याने पूर्ण असं एकजीव होत नाही, कारण त्याच्यामध्ये जे आपण खोबरं वगैरे वाटलेलं असतं, खसखस वगैरे, त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये ऑइल असतं,
त्याचं स्वतःचं, आणि आपण वरूनही टाकलेलं असतं ऑइल. आता हे बघा, हे आपल्याला डबल पूर्ण असं हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत, कारण हे छान प्रकारे मिक्सरला फिरवलं की एकजीव होऊन जातात. आणि बघा हा आपला मसाला, बघा कलर कसा चेंज झालेला आहे याचा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला